नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर जाऊन पोहोचलेला आहे. आज 24 जानेवारी दुपारचे आता 4 वाजत आहेत आणि मोर्चा हा पुणे शहराला ओलांडून आता पुढे सरकत आहे. निश्चितच हे आंदोलन मनोज जरांगे पाटील या सामान्य अतिशय युवकाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आंदोलन यानं जगामध्ये एक मोठी उंची गाठलेली आहे. याला एक वेगळं रूप किंवा एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याचं कारण एकच आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलानं केवळ 2च गोष्टी, एक सगळ्यात मोठी म्हणजे या आंदोलनात सर्व जगानं पाहिली ती मनोज जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा आणि त्यानंतर जिद्द आणि चिकाटी. शारीरिक काही कमजोरी असतानासुद्धा एखाद्या गोष्टीला पुढे नेण्याची जिद्द आणि आत्मबल किती काम करू शकतं हे या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे. निश्चितच कोणतंही आंदोलन असो किंवा कोणतीही चळवळ असो, याला ठराविक गोष्टीपर्यंत नेऊन आपल्याला त्याला यशामध्ये बदलायचं असतं आणि हे करत असताना काही गोष्टी आपण मांडलेल्या आणि समोरच्या बाजूच्या दोन्ही नक्की ऐकावं लागतील. आता निश्चित ती वेळ आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्र शासनाला जी काही मराठा आरक्षण हे OBCतून हवं आहे ही मागणी केलेली होती. निश्चितच ही मागणी याला कोणी नाकारू शकत नाही, कारण OBC या घटकामध्ये कुणबी हा घटक असल्यामुळं आपल्याला ते मान्य करावं लागतं आणि नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी हीच कायदेशीर लढाई आत्तापर्यंत लढलेली आहे आणि त्यात यशस्वी झालेले आहेत. आता प्रश्न येतो तो हा की सरसकट मराठा समाजाला हे OBC आरक्षण मिळेल का किंवा ते मिळायला हवं का? या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला निश्चित देताना विचार करावाच लागेल. कारण शेवटी कायदा या देशाचं संविधान कायद्यावर आणि संविधान याच्यात असलेल्या नोंदीवर चालतं. ज्या मराठा समाजाच्या नोंदी आजपर्यंत सापडलेल्या आहेत त्या सर्वांना OBCमध्ये आरक्षण दिलं जावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी बिलकुल कायदेशीर संविधानात्मक आहे. तिला या देशातला कोणीच आता रोखू शकत नाही हे आपण सर्वजण मान्य करूया, कारण ती रोखण्यासारखी नाहीच. मात्र सरसकटमध्ये हा मुद्दा निश्चित विचार करण्यासारखा आहे. कारण आता सरसकट आरक्षण सर्व मराठ्यांना द्यायचं म्हटलं तर त्यांच्या नोंदी नसताना शासन देऊ शकणार नाही असं आपल्याला वाटतं. त्यामुळे इथं नक्की आता वेळ आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रचंड उंचीवर नेलेला लढा यशामध्ये बदलण्यासाठी काही ठिकाणी योग्य ते विचार विनिमय करून, काही शासनाची बोलणी करून, ज्या गोष्टी आपल्या रास्त आहेत त्या मान्य करून आणि ज्या कदाचित कायद्यात बसत नाहीत त्याच्याबद्दल काही ठिकाणी माघार घेऊन हे आंदोलन आता अंतिम टप्प्यात नेणं गरजेचं आहे किंवा यशस्वी करणं गरजेचं आहे. कारण केवळ ताकदीवर आम्ही आमच्या मुद्दे ठीक आहे, आत्तापर्यंत आपण त्याच ताकदीवर आलोत आणि निश्चित समाजानेही मनोज जरांगे पाटील यांना खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचा फायदाही झाला. आजपर्यंत हे आंदोलन पुढं आलेलं आहे. आता हे करत असताना जसं की आम्ही कायदेशीर काही अधिकाऱ्यांची चौकशी केली असताना समजा शासनानं या दबावापुढं, या प्रचंड जनसमुदायापुढं नमून कदाचित सरसकट मराठ्याला देऊ असं मान्य केलं तरी आम्हाला वाटतं त्या गोष्टी या देशातील कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया याच्यात कदाचित टिकणार नाहीत. म्हणून आज आता 2च दिवस आहेत बाकी या आंदोलनाला. उद्या आम्हीसुद्धा या आंदोलनात सहभागी होतो आहे. परंतु आम्हाला असं वाटतं आता की मनोज जरांगे पाटील यांनी आता योग्य वेळ आलेली आहे. काही गोष्टीमध्ये ज्या गोष्टी योग्य आहेत त्या शासनाला मान्य करायला भाग पाडून, मात्र ज्या आपल्याकडून ज्या थोड्या कायद्यात न बसणाऱ्या आहेत त्या गोष्टी मागं घेऊनसुद्धा हे आंदोलन आता यशस्वी करणं आणि अंतिम टप्प्यात नेणं गरजेचं आहे. ह्याचं कारण असं आहे, आपण नीट पाहूया. एक तर ज्या नोंदी सापडलेल्या आहेत पंजोबा खापर पंजोबा यांच्या नावे पुढची एक वंशावळ जुळत नाही आहे. ठीक आहे, ती जुळवण्यासाठी शासनाला मान्य करावं लागेल, ते काय तोडगा निघू शकेल. परंतु मिळालेल्या नोंदीसुद्धा तेवढ्या जास्त नाही आहेत. त्यामुळे शासनाला
या नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्या लोकांना, त्या मराठा समाजाला कुणबी या OBC घटकामध्ये घ्यायला आता कुठलीच हरकत नाही. आणि मला वाटतं OBC बांधवांनीसुद्धा याच्याबद्दल कुठली तक्रार करण्याची गरज नाही. कारण तक्रार केली तरी आणि सगळं अगदी देश डोक्यावर घेतला तरी एक गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला कायदेशीर आणि संविधानात मान्य करावी लागते, ती म्हणजे कुणबी हा घटक OBC समूहामध्ये असल्यामुळं त्याला आता कुणालाही नाकारता येणार नाही, निश्चित नाही. त्यामुळं तो आता तिथं म्हणजे जाणार याच्यात कुठली शंका नाही. मात्र सरसकटचा हा मुद्दा आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे तो कदाचित कायदेशीर आणि संविधानात्मक असू शकणार जर नसेल तर त्या ठिकाणी मात्र मनोज जरांगे पाटील यांनाही काही गोष्टी माघार घ्यावी लागेल. त्या जागी जर मनोज जरांगे पाटील यांनी या आपल्या आंदोलनाच्या सामर्थ्याचा उपयोग जर महाराष्ट्र शासनाला, इतर राहिलेल्या मराठा समाजाला ज्यांना आरक्षण नाही आहे यांना शैक्षणिक सवलती देण्यासाठी स्थानिक ज्या राज्याला अधिकार आहेत त्याच्यातून त्यांनी काही कायदे करायला भाग पाडणं हे आता खूप गरजेचं आहे. कारण सगळ्या समस्या सुटू शकतील. कारण हा लढाच यासाठी उभा केलेला आहे. गरजवंत मराठ्याचा लढा म्हणजे ज्या मराठ्यांना खरी गरज आहे आता त्यांच्यासाठी आहे. मग याच्यात ज्यांना कुणबीमध्ये नोंदी सापडल्यात त्याच्यातही गरजू मराठा आहेत आणि ज्यांच्या सापडलेले नाहीत त्याच्यातही गरजवंत मराठा आहे. अशावेळी ज्यांचे सापडलेले नाहीत त्यांना आरक्षण जर समजा कायदेशीर नाही मिळू शकलं तरी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक सवलती आणि इतर शिक्षणविषयक क्षेत्रामध्ये म्हणा किंवा शिष्यवृत्ती वगैरे क्षेत्रामध्ये जी काही महाराष्ट्र शासनाला देता येईल कायदे करून ते पदरी पाडून घेणं हे आता मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी बी आहे की हे सर्व देताना निश्चित आम्हाला हाही विचार करावा लागेल की ज्या सर्टिफिकेट प्रमाणपत्र दिली जाणार आहेत ते मराठा कुणबी या नावानं दिली जावीत. कारण का हे खरं आहे की कुणबी हे केंद्र शासनाच्या याच्यात फक्त कुणबी असलं तरच सवलती मिळतील, बाकी मराठा कुणबीला मिळणार नाहीत वगैरे वगैरे. पण राज्य शासनाकडून त्या मिळतील किंवा राज्य शासनानं तसा कायदा बी करावा लागेल. याचं कारण आहे स्पष्ट अगदी. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक समुदायाला दिलेलं नाव आहे. खरं तर आम्ही असं म्हणतो की बहुजन समाजातील सर्वांना ते दिलेलं नाव होतं, परंतु तरीही ते एका जातीविशेषाला आलेले ना तर ते टिकलं पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा नावाचा जपला पाहिजे. कारण ते सगळ्या बाकी OBCच्या इतर घटकात नाही आहे. ठराविक मराठा समाजाला मिळालेले नाव असेल तर ते किमान ऐतिहासिक नाव म्हणून, आडनाव म्हणून हे पुढं टिकणं खूप गरजेचं आहे. जर आज हे कुणबी प्रमाणपत्र फक्त कुणबी नावानं गेले आणि त्याच्यात मराठा उल्लेख नाही झाला तर कदाचित पुढं चालून हळूहळू, कारण माणसाची अशी अस्मिता असते आपल्या कागदपत्रावर जे नमूद केलेलं आहे तेच घेऊन पुढं जाण्याची पद्धती असते. हळूहळू काही पिढ्यानंतर कदाचित मराठा हा शब्द नामशेष होण्याची सुद्धा शक्यता आहे. जी शक्यता महाराष्ट्रातील अनेक काही विचारवंतांनी, मराठा विचारवंतांनीही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यावर आमचं लक्ष असलं पाहिजे. ते खरं पण आहे. कारण हे जर नाव आता मराठा कुणबी असं नाही लागलं प्रत्येकापुढं तर कदाचित मराठा समाज अल्पसंख्याकमध्ये बी जाऊ शकतो. इतका अल्पसंख्याक जो आज या महाराष्ट्रामध्ये जे ताकदीमुळं, त्याच ताकदीमुळे हे आंदोलन उभा राहिले, त्या नावाचंच जर उद्या काही राहिलं नाही तर मला वाटतं त्याचाही धोका या समाजाला मोठा बसू शकतो, त्याचा फटकाही मोठा बसू शकतो. त्याच्या जी आपण प्रतिष्ठा म्हणतो, एक असते कुठल्याही माणूस जगतो तो अस्मिता प्रतिष्ठेवर जगतो तर ती कमी होऊ शकते. हे स्पष्ट आहे. कोणी काही म्हणू द्या, कोण काय म्हणतं याच्यावर लक्ष देण्यापेक्षा जे योग्य आहे ते या समाजानं आता विचार करून पुढं गेलं पाहिजे. कोणी कितीही काही म्हणलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. आम्ही पहिलेही म्हणत होतो जर आरक्षण हे कायद्यात बसत नसेल तर ते काही उपयोगाचं नाही, परंतु कुणबी हे बसलेलं आहे आता कायद्यामध्ये, याला कोणीही कितीही काही म्हटलं तरी काही उपयोग होणार नाही. मला वाटतंय काल आणखी एक तायवाडे पाटील यांनी एक आपलं मत व्यक्त केलं होतं की जर मराठा समाजाला कुणबी सरसकट हे दिलं किंवा कुणबी हे आरक्षण दिलं तर आम्हीही मुंबईत जाऊ वगैरे वगैरे. हे मला वाटतं हे केवळ विरोधाला विरोध आहे. या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण खरा जर व्यक्ती असता कायद्याची जाणीव ठेवणारा तर तो कुठं जाईल? कोर्टात जाईल. हा इकडे येण्याची गरज नाही.
आम्हाला मात्र कारण जो मराठा समाज आज आहे याला मात्र आपल्या आंदोलनातून ते सिद्ध करावं लागलेलं आहे. परंतु समोरच्या बाजूनं जर ते आपल्याला कायदेशीर कारण का कायदेशीर बाब वाटत असेल तर ती कायद्यातूनच खरं तर तिच्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळं विनाकारण कारण याचा फटका दुसरा काही नाही आहे. विरोध कुणी कितीही केला तर काही फरक पडत नाही. परंतु त्याचा परिणाम हा जो आमचा बहुजन समाज एकत्रितपणे जीवन जगतो यांच्या जीवनमानावर होतो. ह्या नेत्यांना किंवा हे जे कोणी सांगतात ना आम्ही अमुक आहेत ते तारणहार आहेत हे ते आमच्याकडं बघा मराठा समाजानं कुठला नेता आणखीन स्वीकारलेला नाही मराठा म्हणून कधीच नाही आहे आणखीन नाही आहे. परंतु बाकी समाजानं आपापले नेते तयार केलेले आहेत आणि म्हणून त्या नेत्यांना आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्यांना नेहमी आपल्या समाजासाठी काहीतरी करत आहोत. करत तर काहीच नाहीत करत. त्यांनी सांगावं हे करतो फक्त आम्ही कसे पाठी राखेत हे सांगण्यासाठी ही सगळी धडपड या लोकांची चाललेली. कारण का आता बाकीसुद्धा बहुजन समाजाला हेच करावं लागेल या लोकांना बसारा बाहेर काढून कारण यांनी आपला राजकीय स्वार्थ आणि स्वतःचा विकास याच्याशिवाय कोणत्याच समाजाच्या OBC असो किंवा SC असो किंवा मराठा असो किंवा इतर कोणत्या जाती असो यांच्या नेत्यांनी आपल्या समाजासाठी कधीच काही केलेलं नाही हे आपण लक्षात घेऊया. म्हणूनच मनोज जरांगे पाटील सारखं व्यक्तिमत्व आज पुढं आलं आहे आणि समाज त्याच्या पाठीमागं एवढ्या मोठ्या संख्येनं विश्वास देऊन चालतं आहे कारण त्यानं इमानदारीनं या शब्दानं आम्हा सर्वांचं मन जिंकलेलं आहे. आता पुढं चालून सगळं आमचा बहुजन समाजातील इतर ज्या जाती आहेत त्यांनासुद्धा अनेक मनोज जरांगे पाटील आपापल्या जातीमध्ये तयार करावं लागतील. तर आज मला वाटतं नक्कीच पुढच्या 2 दिवसामध्ये या आंदोलनाचं फलित हेच निघेल कदाचित की ज्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठा समाजाच्या त्या सर्वांना मराठा कुणबी हे प्रमाणपत्र देऊन आणि ज्या 2 काही ठिकाणी वंशावळ जुळत नाही आहे त्या ठिकाणी शपथपत्र किंवा जे काही शासनाला वाटतं बंधनकारक प्रमाणपत्र देऊन ते शपथपत्र घेऊन ती वंशावळ जोडून त्या कुटुंबियांना हे देणं गरजेचं आहे. कारण एक तर नोंदी कमी सापडलेल्या आहेत. जरी हे आकडा मोठा असला 50 लाख वगैरे असं काही नाही आहे. फार तर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातून काही लाखावरच नोंदी सापडलेल्या आहेत. काही लाखावर म्हणजे असं नाही 50 वगैरे काही लाखावर 2-4 काय असतील ते पण एवढं मोठं नाही. आणि त्याच्यातही पुन्हा 70% लोकांना आज त्यांची वंशावळ जुळत नाही या नावाखाली प्रशासनानं प्रमाणपत्र द्यायला अडवणूक सुरू केलेली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी आजच्या या मोर्चातून किंवा या जी काही मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं गेलेत त्या ठिकाणी शासनाला हेही दाखवून द्यावं लागेल की जे वंशावळीच्या नावाखाली एक वंशावळ जुळत नाही याला तो व्यक्ती जबाबदार नाही आहे. पंजोबा आणि खापर पंजोबाची नोंद सापडली त्याला पण आजोबाशी त्याच्या नावाचं कुठलं डॉक्युमेंट्स मधल्या काळात शासनाच्या दप्तरी नाही आहे. ती शासनानं काही मेंटेन केलं नाही. त्याला सामान्य लोक कुठून आणणार ते हे सगळ्यांनी विचार केलं पाहिजे. आणि हा भाग झाला तर निश्चित या मोर्चावर नक्कीच तोडगा मिळू शकेल. आणि मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन मराठा समाजाचं भविष्यातील सर्व हित लक्षात घेऊन त्याचं प्रतिष्ठा अबाधित राहील. सगळ्या गोष्टी अबाधित राहतील. भविष्यामध्ये काही फार मोठं नुकसान समाजाच्या या वाटचालीला होणार नाही हे सगळं लक्षात घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे. आजच्यासाठी एवढंच.